देशवासियांसाठी आनंदाची बातमी, देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू। विदर्भात उष्णतेची लाट कायम। काल अकोल्यामध्ये 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान, अमरावती यवतमाळमध्येही पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरती धीरेंद्र शास्त्रींकडून माफी। वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक, तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा अनेकांचा सूर। मुंबईत मरीन ड्राईव्हवर 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात। रिंकू सिंगच्या थरारक खेळामुळे कोलकात्याचा सुपर ओव्हरमध्ये विजय। अवघ्या 155 धावांवरती झाली होती बरोबरी। रिंकू सिंगनं ठोकल्या नाबाद 83 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।